हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आता आहे वृंदावनमध्ये आणि वृंदावन आणि मथुरा इथल्या काही प्लेसेस मी कव्हर करणार आहे आणि एका दिवसात वृंदावन आणि मथुरा कसं फिरता येईल हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये कळेल। तर चला सुरू करूया वृंदावन मथुरा स्पेशल ब्लॉग। तर आता सायकल सवारी घेतलेली आहे मी। पहिला मंदिर आहे मथुरामधलं, ते म्हणजे द्वारकाधीश मंदिर, हे मी बघायला चाललेलो आहे। तर प्रेम मंदिरपासून 7 किलोमीटरवरती श्रीकृष्ण जन्मस्थान आणि द्वारकाधीश हे आहे। तर आता पहिलं मंदिर आपण एक्सप्लोअर करूया, द्वारकाधीश वृंदावनमधलं। तर हा द्वारकाधीश मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे। बरेचसे स्टॉल्स आहेत बघा इथे। या अशा सायकल इथे चालतात, तर तुम्हाला 10 रुपये 20 रुपये सवारीने पुढच्या मंदिराच्या स्टॉपवरती सोडतात। हा मंदिर आहे द्वारकाधीश आणि गेटवरती प्रचंड गर्दी आहे। आता मंदिर उघडेल। कंसची पत्नी इथे स्नान करायला यायची आणि हाच घाट आहे जिथून श्रीकृष्णाला टोपलीमध्ये करून ही नदी पार करून नदीच्या त्या ह्याच्यापर्यंत घेऊन गेले होते। खूप पाऊस होता, नदीला पूर होता, पण जेट झाली होती। तोच हा घाट आहे, ज्या घाटातून श्रीकृष्णाच्या जन्माच्या नंतर टोकरीमधून त्यांना घेऊन गेले। मस्त वाटतंय, भरपूर शांतता आहे, छान आहे। तर डावीकडे जो महल आला आहे तो कंसचा महल आहे। इथे कंस राहायचा आणि इथून पुढे कंसचा किल्ला आणि इथून पुढे अर्धा किलोमीटर कृष्ण जन्मभूमी आहे। तिथे आपण जाऊच तिथली आपली सफर संपल्यानंतर। तर वृंदावन आणि मथुराला भरपूरच असं धार्मिक वातावरण आहे, मंदिरांचं गाव असं आहे। कृष्ण जन्मभूमी असल्यामुळे जगातून परदेशातून लोक इथे येतात दर्शनासाठी, बघण्यासाठी, आणि तेच मी आज एक दिवसात एक्सप्लोर करणार आहे आणि तुमच्यासोबत सर्व शेअर करणार आहे माहिती। जो चाहिए और ले लेना जी। एक समोसे में ना मीठी चटनी डाल देना। समोसा कसा सर्व केला जर समोसा खातोय मी मथुरेमधला। तर आता मी जातो आहोत कृष्ण जन्मभूमीला। तर द्वारकाधीश मंदिरपासून 2 किलोमीटरवरती जन्मभूमी आहे आणि आता मी तिथे चाललेलो आहे। आसपासचा परिसर तुम्हाला दाखवतो कसा आहे। हे बघा, भरपूर सारे दुकानं आहेत, खाण्यापिण्याची, कपड्याची, शॉपिंगची। गर्दी तर नेहमीच राहते इकडे। लस्सी फेमस आहे इथे। तर कृष्ण जन्मभूमी या मंदिरामध्ये मोबाईल, कॅमेरा काहीच अलाउड नाही आहे, बॅग अलाउड नाही। त्याच्यामुळे बाहेर त्यांनी क्लॉक रूम बनवलेली आहे, तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल, बॅग ठेवावं लागेल आणि ते ठेवून नंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री असेल। तर हा मुख्य मंदिर आहे, हा बघा, याचा पुढे मेन गेट आहे। वृंदावनमध्ये फिरायला जागोजागी तुम्हाला इलेक्ट्रिक रिक्षाच भेटतील, या 10 आणि 20 रुपयात तुम्हाला सोडतील। तर इथे आल्यानंतर इथला लोकल चाट जो आहे, समोसा, परत रगडा, हे तुम्ही नक्की ट्राय करा, खूप मस्त आहे। लस्सी पण मस्त आहे इथली, अमृतसरला होती, आता मथुऱ्यालाही मस्त लस्सी भेटते। त्याच्यानंतर ब्रिजवासी पेढा पण तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता, 200 रुपये किलोला भेटतो, तोही तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता। Hare Rama Hare
विष्णु पधारया हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम तर आता मी आलेलो आहे प्रेम मंदिरला वृंदावनमध्ये आणि प्रचंड गर्दी आहे. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. तुम्हाला दाखवतो मी की ॲक्च्युअली किती गर्दी आहे आजूबाजूला. हे बघा. तर आत्ता मी आलेलो आहे इस्कॉन टेम्पलला. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवतो की इस्कॉन टेम्पल कसा आहे आतमधून. म्युझियम आहे. म्युझियममध्ये आपण आलेलो आहोत. तर हे होतं इस्कॉन टेम्पल. इस्कॉन टेम्पल मी बघितलं, आतमध्ये भजन कीर्तन चाललं. तर बरेचसे फॉरेनर्स तुम्हाला या मंदिरामध्ये दिसतील
न्यूयॉर्क किंवा अजून कुठल्या कुठल्या कंट्रीजमधून आलेले. तरी सकाळची वेळ होती त्याच्यामुळे गर्दी नव्हती. काल संध्याकाळी मी इथे आलेलो पण भरपूर गर्दी असल्यामुळे मी प्रेम मंदिरला गेलो. तर मथुरामध्ये अजून निधीवन आहे आणि अजून टेम्पल्स आहेत जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता.